धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन लिमिटेड धुळे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक धीरज चौधरी, धुळे जिल्हा सहकारी पतसंस्थेचे गटनेते गोपाळराव केले व या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे जिल्हा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत शाह होते। प्रमुख वक्ते म्हणून गोदावरी अर्बन क्रेडिट मल्टीस्टेट सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील होत्या। प्रात्यक्षिक व्हाइस प्रेसिडेंट सेल्फ अँड मार्केटिंगचे मसूद अत्तर होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। सभेत विविध मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले, मात्र सभा गाजवण्याचे काम आपल्या गोड शैलीतून लक्ष्मीकांत शाह यांनी केले। पतसंस्थेचे खरे मालक हे सभासदच असतात, आम्ही फक्त प्रतिनिधित्व करत असतो। पतसंस्था वर्षभरात एक वार्षिक मीटिंग घेऊन सभासदांपुढे वार्षिक अहवाल वाचला जातो। त्यानंतर 363 दिवस काय केले जाते याकडे कोणीही लक्ष देत नाही। मात्र आम्ही गेल्या 9 महिन्यांपासून फेडरेशन आपल्या दारी ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबवली। पहिला प्रयोग साक्री तालुक्यात केल्याने विविध प्रश्नांना वाचा फोडण्यात आली व त्यांच्या समस्यांवर उपाय करण्यात आले। दुसरा प्रयोग धुळे तालुका आणि तिसरा प्रयोग शिरपूर तालुक्यात घेण्यात आला असून फेडरेशनने पतसंस्थेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। पतसंस्था ही फक्त ठेवी ठेवणे आणि कर्ज देण्यासाठीच मर्यादित न ठेवता फेडरेशन आणि सहकार क्षेत्रात आपल्या पतसंस्थेचे नाव कसे लौकिक होईल यासाठी प्रत्येक पतसंस्थेने प्रयत्न करावे असे परखड मत चेअरमन लक्ष्मीकांत शाह यांनी मांडले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रवींद्र वाणी यांनी केले। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। कार्यक्रम बराच उशीर झालेला आहे। या ठिकाणी सर्वांची नावं न घेता या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि या संस्थेचे समोर बसलेले सर्व मालक, मी सभासद म्हणणार, कारण सभासदपेक्षा या संस्थेचे तुम्ही सर्व मालक आहात। तुम्ही आम्हाला या ठिकाणी हे नियोजन करण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही मला पाठवलेलं आहे। आजपर्यंत मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून फेडरेशन मध्ये काम करत आहे। त्या ठिकाणी त्यावेळेच्या चेअरमनने त्यावेळेची परिस्थितीनुसार प्रत्येकाने त्यांच्या परीने काम केलेलं आहे। काम चांगलं आहे, कोणाचं काम कमी किंवा जास्त या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो नाही। या फेडरेशनचा अर्थ या जिल्ह्यात अशा पद्धतीने झाला होता की जी कर्ज वसुली आपल्याकडनं होत नाही ती 101ची प्रकरण दाखल करायची आणि खट्या लोकांचे प्रकरण फेडरेशनकडे द्यायचं आणि फेडरेशन ते वसूल करून त्याची एवढी ही संकल्पना या फेडरेशनची होती। मी गेल्या 8 ते 9 महिन्यापासून बाबासाहेब केले आणि सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने चेअरमन पदाची धुरा हातात घेतली। संस्थेची आर्थिक परिस्थिती फार भयावह आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व संचालकांनी मोठापणा घेऊन प्रथम जो निर्णय घेतला असेल तर सर्व संचालकांनी भत्ता बंद केला। त्यानंतर या संचालकांनी कुठल्याही चहा पाणीचा वॉटर टाकायचा नाही। मीटिंग मध्ये ज्याला शक्य असेल त्याने किंवा कोणी नसेल तर मी या संस्थेचा या संस्थेचा चेअरमन येणार चहा पाण्याचा खर्च विशेष संस्थेमध्ये वॉटर टाकण्याचं आम्ही सगळ्यांमध्ये ठरवलं। माझ्या प्रत्येक निर्णयाला आमचे गटनेते व माझे सर्व संचालक यांची पूर्ण साथ आहे। मी या ठिकाणी जनरल मीटिंगचा जेव्हा विषय आला त्यांना मी असं म्हटलं की जनरल मीटिंग म्हटली तर प्रत्येक पतसंस्थेतून कुठला तरी एखादा मॅनेजर येतो, एखादा चेअरमन येतो, वार्षिक मीटिंगचा अहवाल वाचला जातो, हे झालं का जेवणाचा कार्यक्रम होतो आणि कार्यक्रम संपतो आणि वर्षभर फेडरेशन काय करतं याचं कुठलीही संकल्पना नाही। गेल्या 9 महिन्यामध्ये आम्ही असा विचार केला फेडरेशन आपल्या दारी या संकल्पना केली, कारण हा जिल्हा मोठा आहे। या जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातला माणूस प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित राहीलच असं होणार नाही, म्हणून पहिला प्रयोग आम्ही साक्री तालुक्यात केला
आणि साक्री तालुक्यातील जेवढ्या पतसंस्था होत्या त्याचे सर्व संचालक यांना एकत्रितरित्या आणून त्यांच्या आणि अडचणी आपण समजून घेतल्या. दुसरा मेळावा आम्ही धुळे तालुक्याचा घेतला, तिसरा मेळावा शिरपूरला घेतला. म्हणजे गेल्या 9 महिन्यामध्ये सातत्याने फेडरेशन हे लोकांपर्यंत जात आहे. यावेळेस फेडरेशनच्या जनरल मीटिंग मध्ये असं एक संकल्पना मांडली गेली की फेडरेशन म्हटलं तर वसुली हा एक विषय झाला आणि आज धुळे जिल्ह्याची एक संकल्पना आहे पतसंस्था म्हणजे ठेवी ठेवणे कर्ज देणे. एवढीच मर्यादित ही संकल्पना या धुळे जिल्ह्यात आहे आणि धुळे जिल्ह्याचं नाव हे सहकार क्षेत्रामध्ये आणि पतसंस्थेच्या क्षेत्रामध्ये थोडं खराब झालं होतं की आपण सर्व मिळून या अहवालाचा जर प्रॅक्टिस पाहिला असेल तर त्याच्यावरती काय दिलंय, सर्वांचे एक हात घालून एकत्रितरित्या, कारण हे काम माझं एकट्याचं नाही, या एवढ्या संचालक मंडळाचं नाही, तुमचं माझं आणि संचालक मंडळ या सर्व मिळून या सहकार्याला आपण चांगले दिवस आणूया यासाठी आम्ही या फेडरेशनसाठी प्रयत्नशील आहे. या फेडरेशन मध्ये आपली जी वर्षानुवर्ष हाताने किरकोळ हातावणी घेणे, काही ठिकाणी कॅम्पराईज झालं असेल आणि नवीन टेक्नॉलॉजी आणून पतसंस्थेच्या उत्पन्नामध्ये आणखी काय वाढ होऊ शकते यासाठी मी नेटवर्क कंपनीवाल्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या लहानशा जिल्ह्यात या, कारण ते राज्य फेडरेशन आणि अशा ठिकाणी ते उपस्थित असतात. एवढ्या लहानशा कार्यक्रमाला ते येत नाही, परंतु त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन की ते नवीन टेक्नॉलॉजी कशी आहे, काय आहे, जेणेकरून आपल्या पतसंस्थेचे आर्थिक उत्पन्न कसं वाढेल या संदर्भात ते देणार आहे. आणि चौथे महत्त्वाचे विषय, या जिल्ह्याचे मीडिया मनोजी चौधरी यांच्याशी मी चर्चा केली. साहेब म्हटलं एक आशा अशी आहे की पतसंस्थेचा थकबाकीदार असला आणि तो कोऑपरेटिव्ह बँकेत गेला तर त्याला कर्ज उपलब्ध होतं आणि पतसंस्थेचं थकीत कर्ज वसूल होत नाही. याच्यासाठी काय करता येईल वा, माझी आणि साहेबांची 2 ते 3 वेळेस मीटिंग झाली, चर्चा झाली. त्या अनुषंगाने आपण एक सिव्हिलसाठी त्या टेक्नॉलॉजी वाल्यांना आपण इथे बोलवलं आणि त्यांना विनंती केलेली आहे की या धुळे जिल्ह्यातील जेवढ्या पतसंस्था आहेत या पतसंस्थेचे जेवढे थकबाकीदार आहेत यांचा डाटा एकत्रितरित्या करावा. हा तो डाटा एकत्रितरित्या केल्यानंतर कुठल्याही पतसंस्थेला त्या माणसाला कर्ज द्यायचं असेल तर त्या माणसाने कुठून कर्ज केलं, कुठे थकबाकीदार होता, कुठे सेटलमेंट केलं, ते त्याला दिसलं पाहिजे. आणि साहेबांना विनंती केलेली आहे की आपण कोऑपरेटिव्ह बँकांनाही पत्र द्या की तुम्ही जसं बँकांचं सिबिल पाहिलं जातं तसं पतपेढ्यांचंही सिबिल पाहून त्याला कर्ज द्या. असं जर आपण परिपत्रक काढलं तर आमच्या लहान लहान या पतसंस्थेचे असलेले थकबाकीदार कर्ज हे वसूल होऊ शकतं. अशी एकंदरीत ही संपूर्ण संकल्पना या ठिकाणी मांडली. मी राज्य फेडरेशनच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या ठिकाणी राजश्री पाटील यांचं मी संभाषण ऐकलं. ते संभाषण ऐकल्यानंतर मी त्यांच्या संभाषणातून प्रभावित झालो आणि मी त्या ठिकाणी नक्की केलं, ताई म्हटलं तुम्ही माझ्या जनरल मीटिंगला यावं लागेल. ताईने त्यावेळेस तर हो सांगितलं, बरेच फोन केले, त्यावेळेस ताई फोनच जायचे, त्यावेळेस जायचे नाही, परंतु माझी तळमळ होती काही झालं तर त्यांना इथे आणायचं. कमीत कमी या कार्यक्रम ठरल्यापासून किमान 100 वेळेस फोन केला असेल आणि ताईंना त्या सगळ्या गोष्टींचा आग्रह इथपर्यंत नाही तर राज्य फेडरेशन वाल्यांनी सांगितलं सुरेखाताई रावणांना की तुम्ही काही करून राजेश्वरी पाटीलला सांगा की कार्यक्रमाला यायलाच पाहिजे आणि त्या विनंतीला मान देऊन तिथे आला. या सगळ्या गोष्टीचा होप करायचा हेतू एकच आहे की पतसंस्थेचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. मी आधी एक पतसंस्था पुढे जाऊन चालणार नाही, या जिल्ह्यातील सर्व पतसंस्था माझ्या बरोबरीने किंवा माझ्यापेक्षा आणखी चांगलं काम करणाऱ्या पतसंस्थांच्या बरोबर सगळ्यांनी एकत्रितरित्या पुढे जाऊया. काही लोकांची मानसिकता या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीकडे वळायची नसते आणि सगळ्यांची अपेक्षा एकच असतं की आमचं थकीत कर्ज फेडरेशनने वसूल करावं. पण आमच्याकडे तुम्ही प्रकरण केव्हा देतात की जेव्हा तुमच्याकडनं ते वसूल होत नाही. जर तुमच्याकडनं वसूल होत नाही तर आम्हाला वसूल करायला त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागणार आहे. आणि साहेबांनी यावेळेस बरेचशी आम्हाला मदत केलेली. मीडिया साहेबांनी कर्जदार आणि जामीनदार यांच्या प्रॉपर्टीवर बोजवर चढवण्याचे अधिकार पण त्यांनी आम्हाला दिले
आणि त्या अधिकारांमुळे येणाऱ्या काळात एखादा कर्जदार ठरला तर त्याच्या जामीनदाराच्या प्रॉपर्टीवरही 2000 रुपये येईल आणि त्या कर्जदाराने कर्ज भरलं नाही तर जामीनदाराला देखील कर्ज भरावं लागेल. अशा पद्धतीने या सर्व अधिकाऱ्यांचा मला सहकार्य करा. त्यानंतर या कायद्यानुसार आपण आर्थिक व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेत केला पाहिजे. या उद्देशाने मी बीडीसी बँकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला. त्यांना म्हटलं की तुम्ही या, कारण आमच्या पतसंस्थेचा बीडीसी बँकेबद्दल बराचसा गैरसमज आहे, बऱ्याचशा काही अडचणी आहेत. त्यामुळे आपल्याकडे आमच्या पतसंस्थेचे लोक ठेवी ठेवण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी नाखुश असतात. तर आपण आपलीही काही जमिनीची बाजू असेल जे काही आहे ते सांगून या पतसंस्थेला नियमानुसार करूया. फक्त या ठिकाणी माझे 2 मिनिटं थांबवतो. माननीय DDR साहेब यांना माझी एकच विनंती आहे की पतसंस्था 2 कारणामुळे अडचणी येतात. कारण पतसंस्थेचा एक थकबाकीदार आणि दुसरा जो आहे की पतसंस्थाची रक्कम दुसऱ्या बँकेत ठेवते, त्याला फक्त 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स आहे. माझी 20 कोटी रुपये डिपॉझिट जर माझ्याकडे असेल तर मला 30% रक्कम ही गुंतवणूक म्हणून दुसऱ्या बँकेत ठेवावी लागते. तर ते तुमच्या जरी हातात नसतं तरी आमची जी व्यथा आहे ती आपण शासन दरबारी मांडावी की व्यक्तिगत लोकांना 5 लाखाचा इन्शुरन्स द्या, पण सहकारी संस्थेची डिपॉझिट जिथे जिथे असेल त्याला पूर्ण इन्शुरन्स द्या, अशी आमची तुमच्याकडनं रास्त अपेक्षा आहे. कारण ही संस्थेची रक्कम नाही, संस्थेकडे लहान गुंतवणूकदारांनी पैसे ठेवलेले असतात, त्यांची रक्कम असते. आणि तुम्हालाही कल्पना आहे, तुम्हीही जनता बँकेचे प्रशासकीय अधिकारी होते. त्या बँकेत पतसंस्थांनी डिपॉझिट ठेवल्यामुळे बऱ्याचशा पतसंस्था या लयास झाल्या. म्हणजे त्या पतसंस्थेचा काही दोष नसताना फक्त त्यांनी तिथे डिपॉझिट ठेवली होती की बँक डुबली म्हणून पतसंस्था डुबली. तर माझे या ठिकाणी राज्य फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून राजेश्री पाटील देखील आहेत. त्यांनाही माझी विनंती आहे की आपण राज्याच्या लेवलवर आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना सांगून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत हा जो विषय मांडणी व्यवस्थित व्हायला पाहिजे की कोऑपरेटिव्ह संस्थेची रक्कम ही एका व्यक्तीची नाही, लहान ठेवीदारांची आहे आणि त्याला संपूर्ण इन्शुरन्स मिळावं. या 2 जरी गोष्टी झाल्या तर मी या ठिकाणी निश्चित रूपाने सांगतो की या जिल्ह्यातील सहकार क्षेत्र हे मजबूत होईल, पतसंस्था मजबूत होईल. माझं नामलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.